महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। एसटी बसमध्ये बसवणार ब्रेथ अॅनालायझर, दारुड्या वाहन चालकांना बसणार चाप। राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पुढील वर्षात दाखल होणाऱ्या नव्या बसमध्ये चालकाजवळ ब्रेथ अॅनालायझर यंत्र बसवण्यात येणार आहे। या यंत्रामुळे चालकाने मद्यपान केल्याचे आढळल्यास बसचे इंजिन सुरू होणार नाही, म्हणजेच चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यास बस सुरू होणार नाही। या निर्णयाचे प्रवाशांकडून आणि प्रवासी संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे। तसेच मंत्री प्रताप सरनाईक यांनी मद्यपी चालकांमुळे अपघाताची शक्यता वाढते अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी चालकांच्या व्यक्तिगत तपासणीबरोबरच वाहनाच्या यंत्रणेमध्येच अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्याचा आमचा मानस आहे, असे सांगितले। एसटी प्रवाशांच्या जीवाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तसेच नशेत असलेल्या चालकांमुळे होणाऱ्या अपघाताचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे केवळ प्रवाशांचा विश्वास वाढणार नाही, तर एसटी चालकांमध्येही जागरूकता आणि जबाबदारीची भावना निर्माण होईल। एसटीच्या ताफ्यात येणाऱ्या 8000 नव्या बसमध्ये ही प्रणाली अनिवार्य आहे। प्रत्येक बसमध्ये आधुनिक डिजिटल प्रणालीसह ब्रेथ अॅनालायझर बसवण्यात येईल। यामुळे चालकांच्या सुरक्षिततेसह प्रवाशांच्या जीवनालाही धोका पोहोचणार नाही, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली। एसटी महामंडळाने नव्या बस खरेदीसाठी तयार केलेल्या कारनाम्यातच ब्रेथ अॅनालायझर प्रणाली बसवणे बंधनकारक केले आहे। मद्यपी चालकांमुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत प्रभावी ठरेल। अद्याप याबाबत कुठलेही पत्रक आम्हाला आले नाही, पण अशा बसमुळे प्रवाशांची सुरक्षा अधिक मजबूत होईल, अशी माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।